नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीपाद नाईक स्वागत करतो तुमचं इलेक्ट्रिकल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियनच्या 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या एक्झामसाठी आपल्या मार्क्स बूस्टर सिरीजमध्ये आज आपण पॉवर सिस्टीम डिस्कस करणार आहे। तर आजचा जो तुमचा पार्ट असेल हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असेल, कारण पॉवर सिस्टीमवरती मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारले जातात आणि पॉवर सिस्टीमचा चार्ट बेस सेशन आज आपण डिस्कस करतोय। ठीक आहे, तर पॉवर सिस्टीम आता आपण सुरू करतोय। तर सगळ्यात आधी तुम्हाला मी डिस्कस करतो इथे टाइप ऑफ बसेस। तर बघा, आपलं लोड फ्लो स्टडी आपण जेव्हा करतो तर लोड फ्लो स्टडी करताना कोणकोणत्या बसेस असतात एवढं फक्त तुम्हाला माहीत पाहिजे, त्याच्या डीपमध्ये एवढे जायची गरज नाही आहे, पण ह्याच्यावरती MCQ येऊ शकतो। तर स्लॅग बस एक असते ज्याला आपण रेफरन्स बस म्हणतो, एक असते जनरेटर बस ज्याला आपण PV बस म्हणतो। ठीक आहे, PV बस एक असते, लोड बस। ठीक आहे, PV बस म्हणजे काय, पॉवर आणि व्होल्टेज हे पॅरामीटर तुम्हाला माहीत असतात। एक असते लोड बस, लोड बसला आपण PQ बस म्हणतो, ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह पॉवर P आणि रिॲक्टिव्ह पॉवर Q तुम्हाला माहीत असते। आणि व्होल्टेज कंट्रोल बस ही एक बस असते। तर बघा, याच्यामध्ये पण तुम्हाला पॉवर P आणि व्होल्टेज V हे माहीत असतं। स्लॅग बस जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला व्होल्टेज V आणि जो रोटरचा अँगल असतो डेल हा तुम्हाला माहीत असतो। तर बघा, स्लॅग बसमध्ये तुम्हाला हे पॅरामीटर माहीत असतात। टोटल 4 पॅरामीटर्स असतात, एक ॲक्टिव्ह पॉवर, एक रिॲक्टिव्ह पॉवर Q, ठीक आहे, त्यानंतर एक तुमचा अँगल असतो डेल आणि एक असतं व्होल्टेज। याच्यातल्या 2 गोष्टी तुम्हाला माहीत असतात, 2 माहीत नसतात, असं प्रत्येक ठिकाणी होतं। तर बघा, स्लॅग बसमध्ये तुम्हाला काय माहिती आहे, व्होल्टेज आणि अँगल डेल माहिती आहे। याचा अर्थ तुम्हाला काय माहीत नाही आहे, तर V आणि डेल माहिती, म्हणजे PQ तुम्हाला इथे माहीत नाही आहे। ठीक आहे, इथे काय जनरेटर बस आहे, तर जनरेटर बसमध्ये PV बस त्याला आपण म्हणतो, म्हणजे पॉवर व्होल्टेज बस। तर याच्यामध्ये तुम्हाला काय माहीत नाही आहे, तर Q आणि डेल हे तुम्हाला माहीत नसतं, याच्यामध्ये ते तुम्हाला काढावं लागतं। लोड बसमध्ये नोन पॅरामीटर्स कोणते असतात, तर लोड बसमध्ये तुम्हाला PQ ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह पॉवर माहीत असते, म्हणजे तुम्हाला V आणि डेल हे माहीत नसतं। आणि व्होल्टेज कंट्रोल बसमध्ये PV बस म्हणतात, बरोबर, तर याच्यामध्ये तुम्हाला Q आणि डेल या गोष्टी माहीत नसतात। तर काय माहीत असतं, म्हणजे नोन क्वांटिटीज आणि अननोन क्वांटिटीज या कोणकोणत्या या फक्त ओळखता आल्या पाहिजे, याच्यावरती क्वेश्चन होऊ शकतो तुम्हाला एक्झाममध्ये। ठीक आहे, तर बघा, याच्यावरतीच हा चार्ट मी आता जे डिस्कस केला याच्यावरती हा चार्ट तुम्हाला पाहायला मिळेल। हा इम्पॉर्टंट चार्ट आहे तुमच्यासाठी की कोणत्या याच्यामध्ये काय माहीत असतं आणि काय अननोन असतं, प्रत्येक बसचं इथे लिहून दिलेलं आहे। तर हे फक्त तुम्ही स्टडी करा। आता बघा, स्लॅग बसमध्ये V डेल माहिती आहे, पण डेल तुमचा 0 असतो, एवढं लक्षात ठेवल्याची काही गरज नाही। हे फक्त काय माहीत असतं, काय माहीत नसतं, काय 0 असतं हे लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त नोन अननोन एवढं मात्र लक्षात ठेवा। आता बघा, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, वाय बस आणि झेड बस काय करता, तर वाय बस जे असतं ते लोड फ्लो स्टडीसाठी असतं आणि झेड बस जे असतं ते फॉल्ट करंटच्या कॅल्क्युलेशनसाठी झेड बस आपण पिक्चरमध्ये घेतो। ठीक आहे, तर वाय बस हे लोड फ्लो स्टडीसाठी आणि झेड बस कशासाठी, फॉल्ट करंटच्या कॅल्क्युलेशनसाठी आपण यूज करतो। वाय बस जी असते तर याला आपण नल मॅट्रिक्स म्हणतो, नल मॅट्रिक्स किंवा स्पार्स मॅट्रिक्स म्हणतो, एवढं पण लक्षात ठेवा। आणि झेड बस जी असते त्याला आपण फुल मॅट्रिक्स म्हणतो। बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या त्याच्यावरती MCQ येऊ शकतो तुम्हाला। आता HVDCचं एक सेशन मी घेतलेलं होतं, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चनिंग होऊ शकते। HVDC सध्या फार ट्रेंडिंग टॉपिक आहे आणि HVDCवरती जर का सेशन झालं तर आपलं ऑलरेडी मी सेशन घेतलेलं होतं HVDCवर, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, त्या लिंकवरती व्हिजिट करून HVDCचं सेशन, त्याचे काय फायदे असतात, काय तोटे असतात, हे सगळं एकदा गो थ्रू करा HVDCच्या त्या याच्यातून, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की HVDCचे फायदे तोटे काय काय आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। पुढे जाऊया। आता एक छोटंसं न्यूमेरिकल इथे तुम्हाला असं येऊ शकतं की तुमच्याकडे 3 लेअरचा स्टँडर्ड कंडक्टर आहे आणि तुम्हाला नंबर ऑफ स्टँड्स कॅल्क्युलेट करायचे। तर नंबर ऑफ स्टँड्सचा फॉर्म्युला काय असतो, 3n² - 3n+1। याच्यामध्ये 3 लेअर दिलेले आहे, म्हणजे n तुम्ही 3 टाका, n 3 टाकल्यावर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 19, म्हणजे 3 लेअरचा जर कंडक्टर असेल तर टोटल किती स्ट्रँड्स लागतील, तर 19 स्ट्रँड्स मला लागतील, हे या ठिकाणी मी कॅल्क्युलेट करू शकतो। ठीक आहे, नेक्स्ट मी आता मूव्ह करतो।
आता हा डिफरन्स तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, याच्या बेससुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा डिफरन्स आहे ओव्हरहेड लाईन आणि अंडरग्राऊंड केबलमध्ये. तर बघा, कंडक्टर जो आपण वापरतो, तर ओव्हरहेड लाईनमध्ये तुम्ही बेअर कंडक्टर वापरतात, बरोबर. बेअर कंडक्टर ज्याला काहीच इन्सुलेशन नसतं वरती. ओव्हरहेड लाईनमध्ये वरती असतो तो कंडक्टर, त्याला काही इन्सुलेशन नसतं आणि तो आपल्या ग्राउंड लेवलपासून सर्टन डिस्टन्सवर असतो. तिथे कोणाचा हात असा सहसा लागूच शकत नाही, बरोबर. तर बेअर कंडक्टर तिथे वापरायला हरकत नाही. पण अंडरग्राऊंड केबलमध्ये तुमचा जो कंडक्टर असतो तो पूर्ण इन्सुलेटेड असतो, ठीक आहे. आता करंट कॅरिंग कॅपॅसिटी ओव्हरहेड लाईनची जास्त असते, अंडरग्राऊंड केबलची कमी असते करंट कॅरिंग कॅपॅसिटी. व्होल्टेज कॅपॅसिटी ओव्हरहेड लाईनची जास्त असते, अंडरग्राऊंड केबलची लिमिटेड असते. इन्सुलेशन जास्त कोणाला लागेल, तर अंडरग्राऊंड केबलला लागेल, ओव्हरहेडला कमी लागेल, बरोबर. हे लक्षात ठेवा. अंडरग्राऊंडला का जास्त लागेल सांगा बरं. कारण दोन कंडक्टरच्या मधली जी स्पेसिंग आहे ती स्पेसिंग फार कमी असते. मग कमी स्पेसिंग आहे तर इन्सुलेशन जास्त लागेल, नाही तर शॉर्ट होऊन जातील ना दोन कंडक्टर, त्यासाठी. पण ओव्हरहेडमध्ये असं असतं का, दोन कंडक्टरच्या मधली स्पेसिंग ओव्हरहेडमध्ये खूप जास्त असते, कारण तिथे सर्टन स्पेस आहे तुमच्याकडे. अंडरग्राऊंडमध्ये स्पेस नाही आहे, एकाच खड्ड्यातून तुम्हाला केबल टाकायची आहे. प्रॉक्झिमिटी इफेक्ट हा आपला ओव्हरहेडमध्ये प्रेझेंट असतो आणि अंडरग्राऊंडमध्ये पण प्रेझेंट असतो. प्रॉक्झिमिटी इफेक्ट काय माहिती आहे, तुम्ही स्टडी केलाच असेल व्यवस्थित, तरी एकदा सांगतो. एका कंडक्टरच्या फ्लक्स लिंकेजमुळे दुसऱ्या कंडक्टरवरती होणारा परिणाम याला आपण प्रॉक्झिमिटी इफेक्ट म्हणतो. कोरोना इफेक्ट काय असतो, तर कोरोना इफेक्ट पण तुम्हाला माहीत असेल, व्हायलेट कलरचा ग्लो येतो हाय व्होल्टेज लाईनमध्ये. तर हा कोरोना इफेक्ट हा फक्त ओव्हरहेड लाईनमध्ये प्रेझेंट असतो. अंडरग्राऊंडमध्ये कोरोना इफेक्ट प्रेझेंट नसतो, ॲब्सेंट असतो. का, कारण अंडरग्राऊंड केबल हा आपण 220 kVच्या खालीच अंडरग्राऊंड केबल वापरतो, त्याच्यावर वापरत नाही. आणि हा जो कोरोना आहे ना, हा तुम्हाला 400 kVच्या वरती जनरली दिसतो. 220 kVच्या वरती तुम्हाला इथे लिहिलं आहे बघा, व्होल्टेज बियॉन्ड 270 kV, याच्यावरतीच तुम्हाला कोरोना ग्लो तिथे ॲपियर होतो आणि कोरोना लॉस होतो, त्याच्या खाली कोरोना होत नाही. आता मेंटेनन्स, ओव्हरहेड लाईनला जास्त मेंटेनन्स लागतो, अंडरग्राऊंड केबलला कमी मेंटेनन्स लागतो. पण मेंटेनन्सची जी कॉस्ट असते ना, ती ओव्हरहेड लाईनची फार कमी असते, अंडरग्राऊंड केबलची मात्र जास्त असते. का जास्त असते, कारण ट्रेंच जो असतो खाली, तर खड्डा परत खोदावा लागतो जेव्हा मेंटेनन्स करायचं केबलचं एका ठिकाणी, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याची कॉस्ट जास्त आहे. रिलायबिलिटी कशाची जास्त आहे, तर ओव्हरहेडची कमी आहे रिलायबिलिटी, अंडरग्राऊंडची रिलायबिलिटी जास्त आहे. म्हणूनच सिटीमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये अंडरग्राऊंड केबल आपण प्रेफर करतो, रिलायबिलिटी चांगली असते त्याची म्हणून. आता ट्रान्समिशन लाईन, त्याची लेंथ, ऑपरेटिंग व्होल्टेज आणि कॅपॅसिटन्सवरती होणारा इफेक्ट, हे आपण आता बघतोय, खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेच, पॉवर सिस्टीमचा हा क्वेश्चन येईल, ठीक आहे. तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन याची लेंथ जी असते ना, ती 0 ते 80 किलोमीटरपर्यंत आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन वापरतो. 80 ते 200 किलोमीटरपर्यंत आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन वापरतो आणि 200 किलोमीटरपेक्षा जास्त आपण लाँग ट्रान्समिशन लाईन वापरतो. हे लक्षात ठेवा क्लासिफिकेशन, याच्यातलं काहीही पेपरात येऊ शकतं. आता ऑपरेटिंग व्होल्टेज 0 ते 20 kV शॉर्ट ट्रान्समिशन लाईन वापरतो, 20 ते 100 kV मीडियम ट्रान्समिशन लाईन वापरतो आणि 100 kVच्या वरती लाँग ट्रान्समिशन लाईन वापरतो. आता कॅपॅसिटन्सवरती होणारा इफेक्ट, तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्सचा इफेक्ट कन्सिडर होत नाही, कारण खूपच निग्लिजिबल इफेक्ट असतो. मीडियम ट्रान्समिशनमध्ये कॅपॅसिटन्स हे लंब केलेलं असतं आणि लाँग ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्स डिस्ट्रीब्युटेड केलेला असतो, डिस्ट्रीब्युटेड कॅपॅसिटन्स असतो, कारण सगळ्यात जास्त इफेक्ट कॅपॅसिटन्सचा हा लाँग ट्रान्समिशन लाईनमध्ये दिसतो. आता ह्याच्यावरती क्वेश्चन येईल आणि ह्याच्यावरती या चार्टमधला जर क्वेश्चन आला नाही तर दुसरं काय येईल ते पण तुम्हाला सांगतो. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणता रिले आपण यूज करतो, तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण रिॲक्टन्स रिले यूज करतो. हे सुद्धा पेपरमध्ये येऊ शकतं. जर हे नाही आलं याच्यातलं काही या टेबलमधलं तर हे येईल. मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये काय यूज करू शकतो, इम्पिडन्स रिले आपण मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये प्रेफर करतो आणि लाँग ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण मो रिले वापरतो, ठीक आहे. मो रिले आपण त्याला म्हणतो, ठीक आहे, किंवा त्याला आपण ॲडमिटन्स रिले असं पण म्हणतो. काहीही येऊ शकतं, काही नेमिंग ऑप्शनमध्ये येऊ शकतं, तर त्या हिशोबाने मार्किंग तुम्हाला करता आलं पाहिजे.
तर इम्पॉर्टंट चार्ट आहे, याच्यातला एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे, याच्यामध्ये पण येऊ शकतं पेपरमध्ये, वाचून ठेवा हा टेबल, ठीक आहे. हे नंबर ऑफ स्टँड्सच्या फॉर्म्युल्यावर क्वेश्चन येऊ शकतो. HVDCचं तर खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, कारण HVDC वरती मिनिमम एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. व्यवस्थित HVDCचे काय फायदे तोटे तुम्हाला माहीत पाहिजे, तर एकदम डीपमध्ये जाऊ नका त्या व्हिडिओमध्ये, पण एक तुम्ही 1.2 to 1.5च्या स्पीडमध्ये तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, कारण याच्यावर जर क्वेश्चन आला तर तुमचा क्वेश्चन सुटायला नको, ठीक आहे. त्यानंतर वाय बस आणि झेड बसचं ठीक आहे एकदा बघून घ्या. त्यानंतर हा टेबलसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर अशा पद्धतीचं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पॉवर सिस्टीमच्या केलेलं आहे. पॉवर सिस्टीमचे बरेच चार्ट्स मला तुम्हाला द्यायचे जे खूप इम्पॉर्टंट असतील तुमच्या असिस्टंट टेक्निशियन एक्झामसाठी. तर पुढचा पार्ट पण थोड्या वेळामध्ये मी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तुम्हाला कसं वाटतंय सेशन नक्की कमेंट करा, कारण तुम्हाला याचा फायदा होतोय की नाही हे मला कळालं पाहिजे. कारण प्रॉपर चार्ट्स करून मी त्याच्यामधून तुम्हाला एक्सप्लेन करतो की जेणेकरून टाईम तुमचा कमी लागेल, म्हणजे कमी टाईममध्ये तुमच्या मॅक्सिमम गोष्टी रिवाईज कशा होतील याचा प्रयत्न मी करत असतो. तर या पद्धतीनेच मी व्हिडिओ बनवलेल्या आहेत, ठीक आहे. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा व्हिडिओ. थँक्यू सो मच.